हेलो पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर आज मी सकाळी सुट्टी घेतली होती. आज आहे फ्रायडे आणि माझं डोकं खूप दुखत होतं सकाळपासून. ॲक्च्युली कालपासूनच खूप दुखत होतं. पण मग म्हटलं की ठीक आहे, एक दिवस सुट्टी घेऊया, जरा आराम करूया. पण काही आराम झाला नाही आहे माझा. कारण का सकाळी उठून रिदानला क्लासला पाठवलं, त्याच्यानंतर मी झोपले. मग मी उठले आणि मी ऑफिसमध्ये सांगितलं होतं की मी आज नाही येणार आहे म्हणून, मला बरं नाही आहे. तर मग मी सुट्टी घेतली आणि झोपले. उठले तर तितक्यात रिधान आला होता. मग त्याने मला इतका वैताग दिला की काय सांगू. त्याला 12 वाजता स्कूलमध्ये सोडायला गेले. ठीक आहे, स्कूलमध्ये सोडायला गेले, त्याला युनिफॉर्म सगळं घातलं, सगळं केलं मी. निघताना ह्या माणसाने काय करावं, चप्पल घातली आणि ती मी बघितलं नाही, कारण का मी त्याची बॅग घेतली आणि घाई सगळं आवरत होते. ठीक आहे, तर याने चप्पल घातली आणि आम्ही खाली गेलो आणि खाली गेल्यावर मी बघितलं बस यायला 5 मिनटं बाकी होते. मी तिथून आमच्या गेटपासून बिल्डिंगपर्यंत त्याला मोजून 5-6 मिनटं लागतात, थोडंसं डिस्टन्स आहे. आणि मी पळत पळत येऊन घरी आले, त्याचे ब्लॅकवाले शूज घेतले, पळत पळत गेले आणि त्याला ते चेंज करवलं. त्याच्यानंतर ना 5 मिनटाने बस आली आणि त्या 5 मिनटात माझं एवढं डोकं फिरलं होतं. मी त्याला तिथे कानाखाली जायची इच्छा होत होती. पण मी ठरवलं आहे रिधानला जास्त मारायचं नाही. नाही, मी त्याला कधी कधी मारते माझं डोकं सटकल्यावर, पण उठसूट नाही मारत. मी वेडी नाही आहे त्यासाठी. इतकं मारायचं मन होत होतं, पण म्हटलं जाऊ दे आता, ठीक आहे. तर गेला तो स्कूलमध्ये, घरी आले आणि मग मी आराम करणार होते. तितक्यात मला ऑफिसमधनं फोन आला की एक वेकन्सी त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी मी खूप साऱ्या लोकांना फोन केले की वी हॅव अ वेकन्सी. तर काही रिस्पॉन्स नाही आला जास्त लोकांचा, कारण काही इमिजिएट जॉईनिंग होतं. मग ते झालं आणि माझ्याकडून घरातलं मी काही काम केलं नाही. काल आईने सगळं काम केलं, माझ्या सासूबाई. त्यांनी सगळं जेवण बिवण केलं. मी 2 वाजता जेवली आणि मग परत थोडा वेळ कामाला बसली. नंतरनं संध्याकाळ झाली. मग रिधानला घेऊन आले. मग कळालं घरात की घरात चिकन बिर्याणी खायची आहे. मग मदत करू लागले. मी चिकन खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे. त्यामुळे मग सगळी मदत केली. चिकन बिर्याणीला भात लावला, चिकनची सगळी तयारी करून दिली. तर सासूबाईंनी चिकन धुतलं, त्यांनी मसाला बिसा ते लावतात. मी हात नाही लावत चिकनला, मला नाही आवडत चिकनला हात लावायला. आय डोंट नो वाय, बट मला नाही आवडत. खूप सारे लोक बोलतील असं कसं, पण जेन्युअनली मला नाही आवडत. त्याच्यामागे पण एक रिझन आहे. जेव्हा मी 5-6 वर्षाची होती आणि मी माझ्या आजोबांच्या गावी गेली होती जत्रेला, तेव्हा ना तिकडे ना कोंबडं दिलं जातं. असं म्हणत नाही, आता मला नाही माहिती, कोंबडं कापलं जातं जत्रेला. तर तिकडे माझ्यासमोर ते कापलं गेलं आणि ते मी बघितलं आणि तेव्हापासून माझी इच्छा अजिबात झाली नाही. इव्हन जेव्हा माझ्यासमोर कोणी फिश पण कापतं तेव्हा मला एकदम कसं तरी वाटतं. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, ठीक आहे. तर ते मच्छी साफ करतात, ते मी सगळं बघते, त्यामुळे मला खरंच इच्छा नाही होत खायची. मी खूप वेळा विचार केला की पूजा लेट्स डू इट, ट्राय कर, पण मी जेव्हा बघते ना मला खरंच इच्छा नाही होत खायची. आणि आमच्या इकडे घरात सगळ्यांना, म्हणजे माझ्या सासरी सगळ्यांना चिकन खूप आवडतं. खूप म्हणजे जर तुम्ही डेली दिलं ना तरी डेली खाऊ शकता. इवन रिधान पण, ठीक आहे. त्याला चिकन खूप आवडतं. चिकन केलं की तो जास्त जेवतो. त्याच्या पोटाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जेवतो तो, एवढं जेवतो तो, त्याला आवडतं. तर ते झालं. मग घरातली सगळी कामं केली, वॉशिंग मशीन लावली, भांडी घासली आणि मग आवरलं. तर आज जास्त काही केलं नाही आहे, कारण का सुट्टी होती. माझ्या घरात मी सांगितलं तुम्हाला, नमुने 2-4 नमुने आहेत आमच्या घरात. रिधान त्यापैकी एक आहे. अजून जाऊ दे, मी नावं नाही घेत, उगाच असं होईल की मी जरा जास्तच बोलते व्हिडिओवरती. तर ते झालं, आवरलं आणि आले. तर आज ना मी माझ्या कथेचे 3-4 भाग लिहिलेत म्हणजे लिहून झाले होते. एडिट करायचे बाकी होते, एडिट केले, शेड्यूल करून ठेवले. भरपूर दिवसाचे भाग शेड्यूल करत माझ्या 2 स्टोऱ्यांच्या, आणि माझ्या 2 स्टोऱ्या तर मला कंटिन्युअसली लिहायच्या त्यांच्याबद्दल. तर त्या पूर्ण होते. तर पूर्ण होणार, लवकरच पूर्ण होणार. माझी एक कथा जी मला कधीपासून पूर्ण करायची, जवळजवळ 2 वर्ष होतील माझ्या कथेला, पण ती अजून माझी पूर्ण झाली नाही आहे. रिझन बिंग की माझ्या बाकीच्या स्पर्धाच्या कथा चालू होतात आणि मग माझी ती कथा तशीच राहते. पण आता लवकरच तिच्या 3-4 भागांमध्ये मी तिला संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
जेणेकरून जे लोक वाचतात त्यांना असं जास्त ताटकळत ठेवायला मला नाही आवडत आहे. मला स्वतःला आवडत नाही, पण काय करू, बाकीच्या कथा लिहिता लिहिता ऑफिस, घर, रिधान सगळं करताना खरंच अजिबात वेळ नाही भेटत. आणि त्यात नवीन नवीन स्पर्धा येतात. मग असं वाटतं की आपल्याला पण थोडं रेकग्निशन भेटावं, म्हणून मग त्या कथा लिहिता लिहिता मागच्या कथा तशाच राहतात आणि मग त्या पूर्ण होत नाहीत माझ्या. हे एकच रिझन आहे, बाकी काही नाही आहे. आणि ज्या लोकांना खरंच कथा वाचायच्या असेल त्यांनी इन्स्टावरती मला DM करू शकता. मी माझी इन्स्टाची प्रोफाईल टाकली आहे यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ठीक आहे. फेसबुकवरती पण कमेंट करू शकता, असं काही नाही आहे. बस एवढंच सगळं आहे. आणि हो, रोजचं चाललं आहे माझं. आणि मी बघते, खूप लोक व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत, कमेंट नाही करत. इट्स ओके. मी हे 1 वर्ष मी स्वतःसाठी दिलं आहे की मी रोज व्हिडिओ बनवणार आहे, रोज अपलोड करणार आहे, रोज स्वतःमध्ये काहीतरी प्रोग्रेस करणार आहे, काहीतरी नवीन शिकायचं ट्राय करणार आहे. त्यामुळे हा 1 वर्ष मी ना जास्त एक्सपेक्ट नाही करणार आहे, जास्त खरंच नाही एक्सपेक्ट करणार आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणाकडून एक्सपेक्ट करता आणि जे तुम्हाला भेटत नाही तेव्हा तुमचं खूप डिसअपॉइंटमेंट होतं आणि मग एक नकारात्मक तुमच्यामध्ये शिरते. ती नकारात्मकता मला माझ्यामध्ये आणायची नाही आहे, म्हणून मी स्वतःला खूप मोटिवेट ठेवायचा प्रयत्न करते. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही जर आयुष्यात डिसिप्लिन नावाची गोष्ट आणली तर तुमच्या आयुष्यात नेगेटिव्हिटी लवकर येत नाही. आणि त्याच्यामुळे जे हे लोक जे निगेटिव्ह माइंड थॉट असतात, जे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांना ब्लेम करतात, अशा गोष्टी तुमच्यामध्ये होत नाही, ठीक आहे. आणि हे खरं आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचं सेल्फ ॲनलाइज करता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे चुकता. पण अशी खूप लोकं असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांना ब्लेम करायचं असतं की हा बाबा, की तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं. तर असं नाही असलं पाहिजे ना, ठीक आहे. तर मी म्हणते आयुष्यात तुम्ही दुसऱ्यांना नका ब्लेम करू. तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन बघा. तुम्ही स्वतः दुसऱ्याला एखाद्याला किती काही हे देता ते बघा आणि मग त्याच्यानंतर ठरवा की तुम्ही कोणाकडून काय अपेक्षा ठेवावी. कारण का जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा आपल्याला खरंच त्रास होतो आणि दुसऱ्यांच्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घेणं हे मला अजिबात पटत नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत तुमचा 100% देता तेव्हा तुम्ही तो हा विचार करू नका की इन रिटर्न मला काय भेटणार आहे, ठीक आहे. तुम्ही फक्त तुमचं 100% द्या, बाकी देवाची इच्छा आणि तुमचे कर्म. माणसाने आयुष्यात ना स्वतःचे कर्म चांगले ठेवले पाहिजे, नाही तर ते ना कर्म असं देव काय म्हणतो माहिती काय, तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तो माणूस तुम्हाला परत नाही देऊ शकत, पण त्याचे कर्म चांगले असतात. त्यामुळे तुम्ही जो एखाद्याला त्रास देता तो त्रास तुम्हाला परत भेटतो. इथे जे आपण इथे करतो ना ते आपल्याला इथेच भोगायचं असतं, ठीक आहे. त्यामुळे आयुष्यात एवढा प्रयत्न करा की तुम्ही तुमच्याकडून अशा चुका करू नका जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होईल. माणसाने आपले कर्म चांगले ठेवले की आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होतं, ठीक आहे. तुमच्या नशिबात काही स्ट्रगल लिहिली असेल, काही गोष्टी लिहिल्या असतील, नाही माहिती, ठीक आहे. पण तुम्ही तुमचे जर कर्म चांगले ठेवले तर ज्या गोष्टींचा जेवढा परिणाम होणार आहे तेवढा नव्हता खूप कमी होऊ शकतो. आणि मी सांगेल तुम्ही तुमची अशा गोष्टी करा की तुम्ही बाकीच्यांना हेल्प करा, जेणेकरून देव तुम्हाला खरंच तुमचं चांगलं फळ देईल, ठीक आहे. आजच्यासाठी एवढं, भेटूया उद्या, बाय बाय.